Hello everyone, welcome in today's video lecture. In this video lecture we will see what are the different properties of the periodic table, modern periodic table. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की मोसलेनी जो मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार केला होता तो मॉडर्न पिरियोडिक टेबल कसा महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये जे काही डिमेरिट्स होते ते कोणत्या पद्धतीने मॉडर्न पिरियोडिक टेबल मधनं नाहीसे झाले कोणता डिमेरिट तसाच राहिला त्याच्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबलचे जे चार क्लासिफिकेशन किंवा त्याला असं म्हणतात त्याचं जे स्ट्रक्चर आहे आपण ते पाहिलं की 118 बॉक्सेस आहेत त्याच्यानंतर आडवे जे रोज आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो उभे जे कॉलम्स आहेत ते त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो 18 ग्रुप 7 पिरियड आहेत 4 ब्लॉक आहेत एस पी डी एफ प्रत्येक ब्लॉकचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते सगळं आपण या आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलं आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न जो होता आपल्याला हा सगळा धडा शिकताना तो म्हणजे एवढ्या सगळ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचंच कशासाठी तर त्याचं उत्तर म्हणून आपण पाहिलं होतं की त्यांचा अभ्यास सुटसुटीत व्हावा त्यांच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या आपल्याला व्यवस्थित लक्षात राहाव्यात याच्यासाठी आपण यांचं क्लासिफिकेशन केलं होतं मग याच्या आधीचे सगळे जेवढे क्लासिफिकेशनचे लॉज होते ते सगळे आपण व्हेरीफाय करून पाहिले की खरंच यांच्यामुळे त्यांचा अभ्यास सोपा झाला ते आपण पाहिलं होतं तर मग तसंच या मॉडर्न पिरियोडिक टेबलचा पण आपल्याला तसं व्हेरिफिकेशन करायचं आहे की खरंच मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जे क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे ते कितपत आपल्याला अभ्यास करण्यासाठी त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज लक्षात ठेवण्यासाठी मदत करते ते आज आपल्याला पाहायचं तर सगळ्यात पहिले ज्या वेळेस आपण असं म्हणतो की physical and chemical properties of an elements are periodic function of their atomic number त्यावेळेस इथे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं काय तर इथे महत्त्वाचा आहे तो म्हणजे ॲटॉमिक नंबर तो म्हणजे ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियसच्या आतमध्ये किती प्रोटॉन आहेत त्या प्रोटॉनच्या संख्येनुसार ठरतो ॲटॉमिक नंबर काय ठरतो ॲटॉमिक नंबर आता आपल्याला माहिती आहे की ॲटम हा एक न्यूट्रल असतो न्यूट्रल याचा अर्थ काय तर जेवढे प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज एलिमेंट असतील तेवढेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल सुद्धा असतील ॲटम मध्ये जे पार्टिकल निगेटिव्हली चार्ज असतात त्या पार्टिकलला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन काय म्हटलं जातं इलेक्ट्रॉन हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतात काय करतात रिव्हॉल्व करतात तर या इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन आपल्याला आता बघायचंय मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कसं आहे याचं एक्झाम्पल म्हणून आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मधले काही सुरुवातीचे जे एलिमेंट्स आहेत आपले ते घेऊया हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन आता इथे लक्षात येईल हायड्रोजन हेलियम हे सगळे बिलॉंग करतात पहिल्या पिरियड मध्ये लिथियम बेरिलियम कार्बन बोरॉन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन हे सगळे जे एलिमेंट आहेत ते बिलॉंग करतात दुसऱ्या पिरियड मध्ये सेकंड पिरियड मध्ये आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 लिथियम 3 4 5 6 7 8 9 आलं लक्षात हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन आणि ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे आपण एलिमेंट पाहिले आता यांच्या जर तुम्ही ॲटॉमिक नंबर कडे पाहिले तर प्रत्येक वेळेस ॲटॉमिक नंबर हा कितीने वाढतो विद्यार्थी मित्रांनो 1 ने 1 2 3 4 असं वाढतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार जर एक प्रोटॉन हायड्रोजन कडे आहे तर हायड्रोजन कडे इलेक्ट्रॉन किती असणार आहे 1 हेलियम कडे इलेक्ट्रॉन किती असतील 2 तर आपण याच्यातला जो सगळ्यात मोठा एलिमेंट आपल्याला दिसतो सगळ्यात मोठा ॲटॉमिक नंबर वाला तो कोणता आहे फ्लोरीन तर या फ्लोरीनचा आपण का पाहूया तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया तर ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फ्लोरीनचा पाहतोय हा झाला न्यूक्लियस या न्यूक्लियसच्या मध्ये किती प्रोटॉन असतील 7 न्यूट्रॉन 7 आणि आता याच्या बाजूला इलेक्ट्रॉन काय करणार आहेत रिव्हॉल्व करणार आहेत पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात जास्तीत जास्त तर 2 इलेक्ट्रॉन मावतात सर 1 2
किती इलेक्ट्रॉन राहिले? 9 इलेक्ट्रॉन होते, त्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन गेले. किती राहिले? 7. किती राहिले? 7. म्हणजे जी दुसरी ऑर्बिट आहे याची, त्या दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील? 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे 7 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये राहिले. कधीही लक्षात घ्या, पिरियॉडिक टेबल मधल्या आपल्याला पाहायच्या होत्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग त्याच्यासाठी आपण एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का बघतोय? ते ह्याच्यासाठी कोणताही एलिमेंट एखाद्या दुसऱ्या एलिमेंट सोबत रिॲक्ट होतो. का रिॲक्ट होतो? कारण की त्या एलिमेंटला स्टेबल व्हायचं असतं. काय व्हायचं असतं? स्टेबल व्हायचं असतं. मग एखादा एलिमेंट स्टेबल आहे का नाहीये हे कसं ओळखायचं? एखादा ॲटम स्टेबल आहे का नाहीये हे कसं ओळखायचं? तर त्याची जी आउटर मोस्ट शेल असते, सगळ्यात शेवटची जी शेल असते, त्या शेलला म्हटलं जातं व्हॅलेन्स शेल. काय म्हटलं जातं? व्हॅलेन्स शेल. आणि या व्हॅलेन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉन्सला म्हणतात व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. काय म्हणतात? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या ॲटमला जर स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन लागतात. किती इलेक्ट्रॉन लागतात? 8. मला सांगा, इथे आपण जो फ्लोरीनचा ॲटम काढला याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. म्हणजे हा स्टेबल आहे का? नाही. हा स्टेबल आहे का? नाही. हा काय म्हणजे अनस्टेबल. किती इलेक्ट्रॉन कमी पडले त्याला? 1. किती इलेक्ट्रॉन कमी पडले? 1 इलेक्ट्रॉन कमी पडला. स्टेबल होण्यासाठी एखाद्या एलिमेंटला, एखाद्या ॲटमला किती इलेक्ट्रॉन लागतात किंवा किती इलेक्ट्रॉन द्यावे लागतात, त्या आकड्याला म्हटलं जातं व्हॅलेन्सी. काय म्हटलं जातं? व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड किंवा डोनेटेड. एक तर रिक्वायर्ड म्हणजे एक तर लागतात किंवा द्यावे लागतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड और डोनेटेड फॉर stabilizing atom is called as valency. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी या दोघांमध्ये फरक काय? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, त्या सगळ्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला म्हटलं जातं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय? तर व्हॅलेन्सी म्हणजे एखाद्या ॲटमला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतात किंवा किती इलेक्ट्रॉन द्यावे लागतात, त्या इलेक्ट्रॉनच्या आकड्याला म्हटलं जातं व्हॅलेन्सी. हा दोघांमधला बेसिक फरक आहे. आणि ज्या वेळेस आपण या सगळ्या एलिमेंटच्या व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन कडे पाहतो त्यावेळेस लक्षात घ्या, हे सगळे एका पिरियड मध्ये, हा फर्स्ट पिरियड, हा सेकंड पिरियड. फर्स्ट पिरियड मध्ये जे एलिमेंट्स आहेत या दोघांमध्ये व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनचा कितीनी फरक आहे? 1नी. कितीनी फरक आहे? 1नी. या 1नी जरी फरक असला तर या दोघांच्या प्रॉपर्टीज मध्ये काय होतो? इथे बदल होतोय. काय होतोय? बदल. आणि हेच आपल्याला सांगतं मॉडर्न पिरियॉडिक लॉचं व्हेरिफिकेशन कोण देतं? तर हा 1नी जो बदल होतोय तो बदल आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक लॉचं व्हेरिफिकेशन देतं. पिरियॉडिक लॉ काय सांगतो की जसा जसा ॲटॉमिक नंबर बदलेल तसं तसं फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय व्हायला पाहिजेत? बदलल्या पाहिजेत. तसंच इथेही 1 चा ॲटॉमिक नंबर 2 मध्ये बदलला म्हणून हायड्रोजन आणि हिलियम या दोघांमध्ये ज्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी होत्या त्या काय झाल्या? इथे बदलल्या. आलं लक्षात? म्हणून आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन काय असतात किंवा व्हॅलेन्सी काय असते हे समजणं गरजेचं होतं. कळलं? तर आता या व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सी हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपल्याला आता एवढं मात्र कळालंय की मॉडर्न पिरियॉडिकला हा व्हेरीफाईड झालाय की खरं मध्येच एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या पिरियॉडिक फंक्शन त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या असतात. हे जे स्टेटमेंट मोस्लेनी दिलं होतं ते आपण इथे व्हेरीफाय केलं. मग आता आपल्याला बघायचंय, जर मोस्लेनी सांगितलं होतं ना की एलिमेंटचं क्लासिफिकेशन मी व्यवस्थित केलेलं आहे, तर मग खरंच एलिमेंटचं क्लासिफिकेशन व्यवस्थित झालं असेल
तर आपल्याला त्या एका एलिमेंट वरून त्याच्या ग्रुप मध्ये जेवढे सगळेचे एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय करता आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजे. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं अजून एक वैशिष्ट्य इथे सांगतो मी. कधी पण लक्षात घ्यायचं, एका ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहे, एका ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा असतात, सिमिलर. कशा असतात, सिमिलर. इथे लक्षात घ्या मी शब्द वापरलेला आहे सिमिलर. इथे सेम शब्द वापरलाय का, एक्झॅक्ट सेम शब्द वापरलाय का, नाही. सिमिलर या शब्दाचा मराठीत अर्थ घेतला तर तो सदृश्य, सारखं, त्याच्या सारखं दिसतं. आपण म्हणतो हे बाळ त्याच्या वडिलांसारखं दिसतं, म्हणजे ते एकदम डिक्टो झेरॉक्स कॉपी असते का, नाही. सारखं दिसणं याचा अर्थ त्याच्यामध्ये काही बदल आहेत पण ते आपल्याला ओळखू येतं. जसं जॉमेट्री मध्ये आपण सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जसं म्हणतो तसा हा प्रकार आहे. सिमिलॅरिटी इथे लक्षात घ्यायची आपल्याला. एका ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत, पहिला ग्रुप आपण बघूया, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. सर तुम्हाला कसं लक्षात राहतं, हलिना के आरबीसीज फरार हुए. काय, हलिना के आरबीसीज फरार हुए. या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत पिरियोडिक टेबलच्या एलिमेंट्स लक्षात ठेवण्याचे. आता हा पूर्ण एक काय ग्रुप आहे. याचा अर्थ काय, हायड्रोजनच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतील, सेम फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे सगळे खालचे जेवढे त्याच्या ग्रुप मध्ये एलिमेंट आहेत तेवढे सगळे दाखवतील. कसं सर, तर आपण पाहूया. हायड्रोजनचा ऑक्साईड तयार केलं म्हणजे हायड्रोजनला जर ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं तर काय बनतं, H2O. लिथियमला जर ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं तर काय बनतं, Li2O. सोडियमला जर बनवलं तर Na2O. पोटॅशियमला बनवलं तर K2O. रुबिडियम Rb2O. सीझियम CS2O. फ्रान्सियम Fr2O. आता तुम्ही जर या सगळ्या फॉर्म्युलांकडे लक्ष दिलं, त्यांना एकमेकांसोबत कंपेअर केलं तर काय लक्षात येतंय, ऑक्सिजन सगळ्यांनी एकच वेळेस वापरला पण जो एलिमेंट ऑक्सिजन सोबत रिएक्ट होते त्याचे मात्र आपल्याला दोन दोन मॉलिक्यूल वापरावे लागले. किती मॉलिक्यूल वापरावे लागले, दोन दोन मॉलिक्यूल. याचाच अर्थ काय, प्रत्येक एलिमेंट ऑक्सिजन सोबत रिएक्ट होताना सारखाच रिएक्ट होतोय. कसा रिएक्ट होतोय, सारखाच, पण प्रत्येकामध्ये काय आहे, इथे फरक. काय फरक, कारण की हा हायड्रोजन आहे आणि हा लिथियम आहे. फरक कशाचा आला, इथे त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनचा फरक आला. आलं लक्षात. याला म्हणतात एखाद्या ग्रुप मध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी काय असणं, सेम असणं. आलं लक्षात. आता असंच आपण पाहूया पिरियड मध्ये. काय पाहूया, पिरियड मध्ये. ज्या वेळेस पिरियोडिक टेबल मध्ये तुम्ही पिरियड मध्ये बघता, एका पिरियड मध्ये सगळ्या एलिमेंटच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या सिमिलर असतात का, नाही. तर त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या आपल्याला काय दाखवतात, ग्रेडेशन दाखवतात. काय दाखवतात, ग्रेडेशन. ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ काय होतो, ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ होतो बदल. ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ होतो बदल, म्हणजे त्याच्यामध्ये स्लाइटली डिफरन्स दिसतो. कशामुळे, फक्त आणि फक्त एक प्रोटॉन वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये डिफरन्स होतो. फॉर एक्झाम्पल, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे तिन्ही एलिमेंट एकाच पिरियड मध्ये. पिरियड नंबर 2. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आणि ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, 2 8 1 2 8 2 2 8 3. लक्षात द्या, याचा व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन आहे 1, याचा आहे 2, याचा आहे 3. बदल जाणवतोय. प्रत्येकामध्ये पहिले दोन जरी व्हॅलेन्स शेल ज्या वापरलेल्या आहेत त्या जरी सारख्या असल्या, शेलचे आकडे जरी सारखे असले, इथे किती शेल वापरल्या, 1 2 3, बरोबर. याच्यातही किती शेल वापरल्या, 3, याच्यातही 3, पण व्हॅलेन्स शेलच्या इलेक्ट्रॉनचे आकडे मात्र बदलत गेले. याला म्हणतात प्रॉपर्टी मध्ये दिसणारे काय, स्लाइटली ग्रेडेशन. याचाच अर्थ सोडियम आणि मॅग्नेशियम हे एकमेकांसारखे आहेत का, नाही. त्यांच्यामध्ये काय फरक आहे. आणि हे आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं वैशिष्ट्य. म्हणजेच ग्रुप मध्ये, एका ग्रुप मध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा असतात,
सारख्या सिमिलर असतात आणि एका पिरियड मध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं ग्रेडेशन दिसतं काय दिसतं ग्रेडेशन बरं सर तुम्ही म्हणता की सगळ्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी सारख्या असतात ग्रेडेशन दिसतं नाही पुरावा काय का पुरावा मागायचा सायन्स हा असा विषय ज्याच्यामध्ये तुम्हाला पुराव्याशिवाय बोलता येत नाही बाब दाखवण्याचे साध्यता अशी ही गोष्ट आहे मग आपण आता जे आपण स्टेटमेंट पाहिलं की ग्रुप मधल्या सगळ्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सारख्या असतात आणि पिरियड मध्ये बदल होतो हे बघण्यासाठी आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आज या ठिकाणी पाहणार आहोत पहिली प्रॉपर्टी आहे व्हॅलेन्सी दुसरी प्रॉपर्टी काय आहे सर दुसरी प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक साइज आणि तिसरी प्रॉपर्टी आहे नॉन मेटॅलिक और मेटॅलिक कॅरेक्टर मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे आपल्याला आज इथं बघायचं तर आपल्याला या तिघांच्या ज्या प्रॉपर्टी मध्ये जे आपल्याला ग्रेडेशन आहे किंवा त्याच्यामध्ये जे ट्रेंड्स आहेत पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत ते पाहायचे पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय सर ज्या वेळेस आपण व्हॅलेन्सी ही प्रॉपर्टी पाहतोय या व्हॅलेन्सी प्रॉपर्टीला पिरियड मध्ये गेल्यावर व्हॅलेन्सी मध्ये काय बदल होतो ग्रुप मध्ये गेल्यावर व्हॅलेन्सी मध्ये काही बदल होत आहेत का ह्या गोष्टी पाहणं याच बदलांना म्हटलं जातं पिरियॉडिक ट्रेंड काय म्हटलं जातं पिरियॉडिक ट्रेंड्स आणि हे पिरियॉडिक ट्रेंड्स आपल्याला कशाचे बघायचे ह्या 3 प्रॉपर्टीचे पाहिजे व्हॅलेन्सी ॲटॉमिक साइज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल सर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी दोघांचे पाहिजे होते आपल्याला तर लक्षात असू द्या एक काय म्हणतात एक्स्ट्रा नॉलेज म्हणून व्हॅलेन्सी आणि ॲटॉमिक साइज या दोघी आहेत केमिकल प्रॉपर्टीज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे येतं फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आलं लक्षात तर आता आपण पाहूया आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत व्हॅलेन्सीचा पिरियॉडिक ट्रेंड कसा आहे म्हणजे ज्या वेळेस ग्रुप मध्ये जाताना व्हॅलेन्सी मध्ये काय बदल होतो आणि पिरियड मध्ये जाताना व्हॅलेन्सी मध्ये काय बदल होतो बदल आपल्याला कशातला बघायचा विद्यार्थी मित्रांनो व्हॅलेन्सी मधला याचा अर्थ सगळ्यात पहिले आपल्याला व्हॅलेन्सी म्हणजे काय ते समजलं पाहिजे बरोबर आहे व्हॅलेन्सी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड पेक्षा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्टेड और donated for stabilizing an atom एखाद्या ॲटमला स्टेबल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेतले किंवा किती इलेक्ट्रॉन दिले त्या इलेक्ट्रॉनच्या आकड्याला म्हटलं जातं व्हॅलेन्सी व्हॅलेन्सीला मराठीत म्हटलं जातं संयोजन आता तुम्ही म्हणसाल सर आपण मगाशी उदाहरण पाहिलं त्याच्यात तर आपण फक्त इलेक्ट्रॉन दिला होता मग इलेक्ट्रॉन घेणाऱ्याचं एखादं उदाहरण आहे का हो आहे आपण पाहूया त्याच्यासाठी दोन पहिले व्हॅलेन्सी साठीचे 2 उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण घेऊ सोडियम आणि दुसरं घेऊ क्लोरीन सोडियम आणि क्लोरीन सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतात Z ने ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतात Z ने ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतात Z ने सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 याचं काय करायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं 2 8 1 2 8 7 कळालं नसेल तर आपण खाली येथे जे डायग्राम पाहू हे न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन 11 न्यूट्रॉन पहिली शेल 2 इलेक्ट्रॉन दुसरी शेल 8 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिसरी शेल हा 1 इलेक्ट्रॉन आलं लक्षात याचंही तसं स्ट्रक्चर पाहू न्यूक्लियस 17 प्रोटॉन 17 न्यूट्रॉन पहिली शेल 2 इलेक्ट्रॉन कधी पण लक्षात घ्यायचं पहिल्या शेल मध्ये भरताना 2च इलेक्ट्रॉन भरायचे तिथून पुढे ऑक्टेट स्टेट असते
हायड्रोजन मध्ये पहिली एकच शेल असते म्हणून त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज लागते. पहिली जर शेल असली तर 2 इलेक्ट्रॉन असले तरी सफिशियंट आहे. आलं लक्षात? दुसरी शेल याच्यात किती द्यायचे 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही तिसरी शेल. या तिसऱ्या शेल मध्ये किती उरलेले इलेक्ट्रॉन 7 1 2 3 4 5 6 आणि हे 7. आता लक्षात घ्या स्टेबल होण्यासाठी शेवटच्या याच्यात किती इलेक्ट्रॉन लागतात 8 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लागतात 8. इथे बघा शेवटच्या याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे विद्यार्थी मित्रांनो 1 इलेक्ट्रॉन आहे. किती आहे 1. मग याला किती इलेक्ट्रॉन लागतील स्टेबल होण्याला 7 इलेक्ट्रॉन लागतील. किती इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन. समजा हे इलेक्ट्रॉनच्या जागी जर पैसे असते तर याला स्टेबल होण्यासाठी किती रुपये लागतात 7 रुपये. किती रुपये लागतात 7 रुपये. हे 7 रुपये याच्याकडे आहेत का नाही. काय करायचे उधार मागायचे. 7 रुपये उधार मागणं सोपी गोष्ट आहे का नाही. 7 रुपये आपण 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा देत नाही लवकर कोणाला. 7 रुपये कुठून द्यायचे. याच्यासाठी मग हा सोडियम काय करतो हा जो शेवटच्या याच्यातला 1 इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन हा काय करतो डोनेट करतो. काय करतो डोनेट. ज्या वेळेस हा 1 इलेक्ट्रॉन इथून डोनेट केला म्हणजे ही जी शेवटची शेल होती ती काय झाली गायब झाली. मग आता शेवटची जी बॅलन्स शेल होती ती कोणती झाली ही 2 नंबरची. याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आहेत का हो. झाला का स्टेबल हो. मग सोडियम स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन दिले विद्यार्थी मित्रांनो 1. म्हणून सोडियमची बॅलन्सी असते 1. सिमिलरली इथे बघूया शेवटच्या बॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 7. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे स्टेबल होण्यासाठी 1. 7 देईल का 1 घेईल. 7 रुपये देण्यापेक्षा 1 रुपया उधार मागून स्टेबल होणं कधीही सोपं. याच्यासाठी क्लोरीन हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो स्वतःकडे ऍक्सेप्ट करतो. याचाच अर्थ याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागला 1 इलेक्ट्रॉन लागला. म्हणून याची पण व्हॅलेन्सी किती 1. आलं लक्षात. म्हणजेच व्हॅलेन्सी म्हणजे काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्टेड और डोनेटेड फॉर स्टेबलायझिंग एन ॲटम. हे कळालं. चला आता आपण पाहूया सगळ्यात पहिले ग्रुप मध्ये व्हॅलेन्सीचं काय. ग्रुप मध्ये व्हॅलेन्सीचा पिरियॉडिक ट्रेंड काय होतो कसा बघायचा. वरतून खाली जाताना व्हॅलेन्सी बदलते वाढते का सारखी राहते कमी होते ते पाहूया. म्हणजेच टॉप टू बॉटम जर तुम्ही जात असाल तर त्यावेळेस व्हॅलेन्सी काय होते ते पाहू. उदाहरण 2 पिरियड घेऊयात आपण किंवा सगळ्यात पहिला जो पिरियड पाहिला होता आपण हलिनाके आरबीसीज फरारो. हायड्रोजनचा फॉर्म ॲटॉमिक नंबर असतो 1. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. हे बाकीचे माहित नसले तरी जातात आपण एवढे कन्सिडर करू. आलं लक्षात. आता याचं करायचं आपल्याला काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एकच इलेक्ट्रॉन आहे पहिल्याच याच्यात एकच आहे बरोबर. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत 2 3 2 1. याचा आत्ताच पाहिलं आपण सोडियमचं 2 8 1. पोटॅशियम 2 8 8 1. नीट लक्षातून बघितलं तर प्रत्येकाच्या शेवटच्या व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येकाच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. याचा अर्थ त्याला जर स्टेबल व्हायचा असला तो इलेक्ट्रॉन देईल का घेईल देऊन टाकेल. किती इलेक्ट्रॉन देईल 1. म्हणजे या पूर्ण एलिमेंट्सची व्हॅलेन्सी किती आहे 1 आहे. किती आहे 1. म्हणजेच ग्रुप मध्ये ज्यावेळेस तुम्ही वरतून खाली जाता किंवा खालून वर येता त्यावेळेस ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी बदलते का नाही. तर व्हॅलेन्सी कशी राहते सेम राहते. कशी राहते सेम राहते. म्हणजे एका ग्रुप मध्ये जेवढे एलिमेंट असतील तेवढ्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी कशी राहणार सेम राहणार. हे झालं ग्रुप मधला ट्रेंड. आता आपण पाहूया पिरियड मधला ट्रेंड. पिरियड मध्ये ट्रेंड पाहत असताना कधीही आपण लिहिताना कुठून लिहितो लेफ्ट कडून राईट कडे. म्हणून ट्रेंड पाहताना पण कुठून बघायचा लेफ्ट टू राईट. आता बघूया वाढते का कमी होते. पहिला पिरियड बघू दुसरा पिरियड बघूया आपण सोडियम किंवा पहिलं लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन हा झाला पहिला पिरियड.
लिथियम लिथियम 2 का 3 लिथियम 3, बेरिलियम 4 5 6 7 8 9. याच्यापैकी या तिघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1, बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर 2 2, बोरॉनचं 2 3 2 4 2 5 2 6 आणि 2 7. इथे लक्षात घ्या प्रत्येकाच्या व्हॅलेन्स शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते प्रत्येकाचे याच्यात कसे वेगवेगळे आहेत, वाढत चाललेत. कसे चाललेत? वाढत चाललेत. याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे शेवटचा याच्यात. मग हा 7 इलेक्ट्रॉन घेईल का 1 इलेक्ट्रॉन देईल? 1 इलेक्ट्रॉन देईल. म्हणजे याची व्हॅलेन्सी झाली 1. बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, याची व्हॅलेन्सी झाली 2. बोरॉन 5 इलेक्ट्रॉन घेण्याच्या ऐवजी बोरॉन 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, म्हणजे याची व्हॅलेन्सी 3. कार्बन 4 घेऊ पण शकतो, 4 देऊ पण शकतो, याची व्हॅलेन्सी 4. याला लागतात 3, याला लागतात 2, याला लागतो 1. तुम्ही जर लक्षात घेतलं इथे जो व्हॅलेन्सीचा जो चेंज होतोय काय, इथे ती परत कमी होतोय, इथे वाढत जाते. पण हा चेंज कमी होणं ग्राह्य न धरता तो वाढणं असंच ग्राह्य धरला जातो. याच्या मागची जी कारण आहे ती कारणं तुम्हाला इथून पुढच्या इयत्तांमध्ये ज्यावेळेस तुम्ही पुढच्या स्टँडर्ड मध्ये जाऊन सायन्स घेऊन ज्यावेळेस शिक्षाल त्यावेळेस तुम्हाला याच्या मागचं कारण कळेल. पण जर तुम्ही इथून इतकं जर कन्सिडर केलं म्हणजे लिथियम पासून जर कार्बन पर्यंतचा व्हॅलेन्सी कन्सिडर केला तर तुम्हाला व्हॅलेन्सी काय होते? वाढताना दिसते. काय होते? वाढताना दिसते. म्हणून पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना कधी पण व्हॅलेन्सी काय होते? इन्क्रीज. काय होते? इन्क्रीज होते. आणि हा आहे व्हॅलेन्सीचा पिरियॉडिक ट्रेंड in the modern periodic table. Today we will stop here. In the next lecture we will see the further information about the periodic trends in the modern periodic table as a homework. घरचा अभ्यास म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीही सांगितलंय आणि आता परतही सांगतो, सायन्स शिकायचं असेल तर तुम्हाला आज जे आपण शिकलोय ते घरी जाऊन वाचणं भाग आहे. उद्या जे शिकवणार आहोत त्याच्याबद्दल वाचून येणं भाग आहे आणि वर्गात पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. सोबत जोपर्यंत तुम्ही वर्गात शिकवलेल्या गोष्टी घरी जाऊन तुमच्या वहीत लिहून काढत नाही, त्याच्या नोट्स काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला सायन्स कळत नाही. त्यामुळे आज आपण जे शिकलो काय, पिरियॉडिक ट्रेंड्स, व्हॅलेन्सी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं ते सगळं करायचंय. आणि घरचा अभ्यास म्हणून पिरियड नंबर 2, दुसरा पिरियड आणि दुसरा ग्रुप, दुसरा पिरियड आणि दुसरा ग्रुप, या 2 पिरियड आणि 2 ग्रुप मधले जेवढे एलिमेंट असतील तेवढ्या सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या वहीमध्ये काढून त्याचे फोटो काढून आपल्या WhatsApp ग्रुपवर टाकायचे आहेत. टुडे वी विल स्टॉप हियर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी फर्दर इन्फॉर्मेशन. थँक यू.